क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, घडणार नाही असं घडवून आणलं, महिलाचं दुःख माझ्या भीमानं जाणलं, गेलं तुमच्या वाट्याचं चूल आणि मूल. महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला मुख्यमंत्री म्हणजेच सुनेत्रा अजित पवार या होणार आहेत. खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हे सगळी पुण्य आहे मित्रांनो, आपल्या महापुरुषांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, महात्मा ज्योतिराव फुले यांची, माता सावित्रीबाई फुले यांची आणि बऱ्याच अशा महापुरुषांची पुण्य आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यातली मुख्यमंत्री तर झाले नाही अजून महिला, पण उपमुख्यमंत्रीपद या आपल्या सुनेत्राताई पवार या घोषवणार आहेत. खूप अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी की पहिली महिला मुख्यमंत्री होत आहे, तीही बाबासाहेबांच्या संविधानामुळं, सावित्रीमाईच्या चिखलधोंड्या झेलल्यामुळं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी घर सोडल्यामुळं आज महाराष्ट्रातली पहिली महिला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद सुनेत्राताई पवार ह्या घोषवणार आहेत. खूप अभिमानाची गोष्ट आहे. ज्या महिलांना घराच्या बाहेर देखील पडण्याचा अधिकार नव्हता, स्वाभिमानाने जगण्याचा देखील अधिकार नव्हता, त्यांना फक्त अधिकार होता चूल आणि मूल. त्याचं कसं, चूल म्हणजे फक्त स्वयंपाक करायचा आणि घरच्यांना खाऊ घालायचा, आणि मूल म्हणजे फक्त मुलं पैदा करायची, मुलं जन्माला घालायची. आणि मनुस्मृतीप्रमाणे स्त्री ही वयभिचारी होती, म्हणजे ती फक्त संभोगाच्या लायकीची होती, असं मी नाही म्हणत, असं मनुस्मृती म्हणते. आणि ते पहिल्याचे कायदे तसे होते मित्रांनो. तर त्या कायद्यांना लाथाडून त्या कायद्यामध्ये असंही देखील होतं की नवरा मेला की स्त्रीला देखील सती जावं लागत, कारण स्त्री ही सती गेली नसती तर इथल्या मनुवाद्यांनी त्यांना, त्या स्त्रीला खूप त्रास द्यायचे. जर ती स्त्री सती गेली नाही तर ते त्रास कसा द्यायचे तेही तुम्हाला सांगतो. जर ती स्त्री सती गेली नाही, नवऱ्यासंग ती जळाली नाही, मेल्यानंतर, नवरा मिळाल्यानंतर त्याच्या चितेवर बसून ती जळाली नाही, तिने सतीला नकार दिला, तर तिला असंच छळायचे, तिला दुसरं लग्न करू द्यायचेच नाही, तो विषयच नाही ठेवायचे, पण जगूच द्यायचे नाही, जगणं मुश्किल करून टाकायचे. एवढे हाल होते महिलांचे. पण ते हाल, एवढे भयानक हाल असायचे म्हणून स्त्रीला कोणत्याही परिस्थितीमध्ये सती जावंच लागायचं. आणि त्या काळी लग्न कसे व्हायचे माहिती का? मुलगी ही 10 किंवा 12 वर्षाची असायची आणि नवऱ्याचं काहीही वय नसायचं मित्रांनो. नवरा हा 30 वर्षाचा, 40 वर्षाचा, 50 वर्षाचा, तो 80 वर्षाचा म्हातारा का असेना, त्याच्या संगती लग्न या 10 किंवा 15 वर्षाच्या पोरी संगती लावून द्यायचे. कारण पोरगीचं वय हे लहानच पाहिजे आणि मुलगा कितीही मोठा असला तरी काय हरकत नाही. त्याची संपत्ती बघून, त्याचा पैसा बघून त्याला लग्न करून द्यायचे पहिल्या काळी. आताही चालतं म्हणा, ते कुठंतरी लपून छपून करत असतात, संपत्ती आहे ते लोक करत असतात, पण पहिल्या काळी असं असायचं. पण ते सगळं ठोकारून, सतीप्रथा नाकारून महात्मा ज्योतिराव फुलेंनी महाराष्ट्रामध्ये प्रथमतः सतीप्रथा ही दूर केली. आणि सावित्रीमाई फुले यांच्यामुळं स्त्रीला शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे स्त्रियांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळाला, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगण्याचा अधिकार मिळाला, काम करण्याचा अधिकार मिळाला, प्रत्येक पदावर जाण्याचा अधिकार मिळाला. आज स्त्री ही शिपायापासून तर राष्ट्रपती, पंतप्रधानपर्यंत पोहोचली. हे कोणामुळं झालं मित्रांनो? फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळं, माता सावित्रीबाई यांच्या दगडधोंडे झेलल्यामुळं आणि महात्मा ज्योतिराव फुले घर सोडल्यामुळं हे सगळं शक्य झालं, या सगळ्या महापुरुषांमुळं. आणि छत्रपती शिवाजी महाराज, बरेच असे महापुरुष आहेत की त्यांचेही खूप पुण्य आहे स्त्रियांवर, बहुजनांवर. खूप अशी पुण्य आहे की त्यांच्यामुळे आज स्त्रिया एवढ्या मोठमोठ्या पदावर जात आहेत. तर ज्या आता मुख्यमंत्री होत आहेत सुनेत्राताई पवार, म्हणजेच सुनेत्रा अजित पवार, ज्या अजितदादा पवारांनी स्वाभिमानाने काम केलं, कुठल्याही जातीवाद करून राजकारण केलं नाही, त्याच प्रकारे सुनेत्राताई पवार देखील तसंच राजकारण करतील, समाजाला कामी येतील आणि समाजाच्या भल्यासाठी काही ना काही काम करतील. जसं अजितदादा पवारांनी स्वतःचं नाव कमवलं, ते त्यांच्या चुलत्यामुळे ते राजकारणात आले, पण नंतर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. तुम्ही त्यांच्या
पुण्य महापरिनिर्वाण म्हणजे त्यांचे वारलेले पुण्यतिथी जेव्हा वारले तेव्हा तुम्ही पाहिलंच आहे मित्रांनो, किती लाखोनी जनता आली त्यांच्या अंतिम विधीला. ते त्यांनी कमवलेली जनता होती, ती पैसे देऊन आणलेली जनता नव्हती, ती त्यांनी कमवलेली होती. पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक होते ती. महाराष्ट्राच्याच नाही तर देशभरातल्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक होते फक्त आणि फक्त अजितदादा पवार यांच्या अंत्यविधीला. एवढं ही पुण्याई अजितदादा पवार यांनी कमवली होती. तीच पुण्याई सुनेत्राताई पवार कमवतील एवढीच अपेक्षा. आणि त्यांना महिला उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी. तर चला बाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. चला बाय.